भजय नमः पार्वती सांब त्रयोदशाय
वागर्थमेव सम्पृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगदपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून प्रतिनित्य नावच अनंत आहे, अनंता अनंत अंत नाही, त्याला अनंत म्हटलेले आहे. ज्याच्या अंतच नाही, ना अंत ना पार, अशा प्रकारच्या अनंत भगवान शंभो विश्वात ओतप्रोत भरलेले अशा प्रकारच्या अनंत लीला पुरुष वैभव मूर्ती इतकं सुंदर महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला निरूपण केलेले आहे. आम्ही प्रशंसा करतो. प्रशंसा म्हणजे काय? स्तुती. कोणाचा स्तुती करतो? स्तुती. स्तुतीला कळा ना? स्तुती म्हणजे तारीफ मराठी तारीफ. कोणाचा तारीफ करतो? देवाचा तारीफ कुठे गेले? इथं किंवा कुठं सभामध्ये कुठेही वास्तुशांतीला गेलं किंवा सभात गेलं, कुठं गेलं, आपण काय करतो? स्तुती करतो. वा, भारी केला बघा, भयानक भारी केला, भयानक स्तुती होते. इथं धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा स्तुती होते. कोणाचं? दातांचं. जे देत राहतो त्यांच्या स्तुती होत राहते. देणारा माणूस श्रीमंत असतो. देणारा माणूस गरीब माणूस कुठं देणार आहे? गरीब व्यक्ती देऊ शकत नाही. गरीब व्यक्ती या ठिकाणी येऊन सेवा करू शकतात, परंतु देऊ शकत नाही. माझ्याजवळ काय आहे महाराज, मला काय द्यायला काय नाही. अरे हातपाय आहेत की तुझ्या जवळ? देवाने हातपाय दिले, अजून काय द्यायचं असते? झाडू मार, स्वच्छ कर. तू लंगडे नाही, खुळे नाही. पैसा नसला तर काय झालं? हात तर आहे ना, पाय आहे ना, त्याच्यावर सेवा कर. फक्त पैसा दिला तर सेवा होतो, नाही तर सेवा होत नाही, असं काही नाही. तर या ठिकाणी आम्ही वाहवा करतो देणाऱ्यांचा, गुणगान करतो. आता इथं पैसा असलेले व्यक्तींचाच या ठिकाणी सत्कार होते का? परवा त्या मुलाचा बी आम्ही सत्कार केलो. मोठं माळ घातला. कुठल्या श्रीमंताला सुद्धा तेवढं मोठं माळ घातलं नाही, तेवढं मोठं माळ घातलं. यांचे सत्कार केले. काय मला 1 लाख रुपये दिले का? केला नाही. 1 लाख रुपये देणारा माणूस सुद्धा ते काम करू शकत नाही, तसं काम त्यानं करून दाखवलं. म्हणून देश स्वच्छ करणारा व्यक्तीचा पाय धुतले मोदी.
तर आमच्या मठ स्वच्छ करणाऱ्या लेकराचा आम्ही मार घातला. कसं टाळी वाजत छोटासा लेकरू टाळी वाज रे टाळी वाज. ठीक आहे, तिकडे लक्ष केल्यामुळे त्यांना लाजलं. बघा, स्तुती होती म्हणून अंधाधुंद तेरा दरबार म्हटले त्यांनी. अंधाधुंद तेरा दरबार. मला विचित्र वाटते. धुंद तेरा दरबार प्रभूजी, धुंद तेरा दरबार. म्हणून महाराजांना लक्षात आलं या ठिकाणी स्तुती होऊ लागलेली आहे. ಇಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ ಬೆಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ ಸುಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮ ದಾನ. ನಿಮ್ಮ ದಾನವನುಂಡು ಅನ್ಯರ ಹೊಗಳುವ ಕುನ್ನಿಗಳ ನೀನೆಂಬೆ ರಾಮನ. जो श्रीमंत माणूस आहे, भरपूर गडगंच संपत्त आहे, त्या व्यक्तीला अपेक्षा नाही का? जे श्रीमंत माणूस आहे, इथं देणगी बी देऊ लागला, समजा 1 दिवसाचा भंडारा बी केला, त्याला काय अपेक्षा नाही? ज्यांनी भंडारा या ठिकाणी करतो त्यांनाही सुद्धा अपेक्षा असतो. हे लक्ष्मण महाराजांच्या नजरमध्ये हे श्रीमंत लोक नाही. भीक मागणारे लोक श्रीमंत कसं होऊ शकते? काय काय इंटरनॅशनल भिकारी असतात. कोणी कोणी छोटे छोटे भिकारी राहतात. इंटरनॅशनल भिकारी म्हणजे कसं? ऑनलाईन मध्ये बुकिंग, ऑनलाईन मध्येच त्यांना अकाउंट मध्ये जमा होत राहते. इंटरनॅशनल भिकारी विदेशच्या फंड देत असते. आणि घेऊ लागलो ना, घेत असेल तर भिकारीच आहे, देत असलं तर दाता आहे. शिवदास म्हणे दाता नाही समा गुरुनाथ. गुरुचं प्रतिरूप म्हणजे शिव आहे, शिवाचा प्रतिरूप म्हणजे गुरु आहे. शिव दिसत नाही म्हणून गुरुला पकडतो, दुसरा काही पर्याय नाही. अज्ञानाच्या या डोळ्याला शंभू भगवान दिसत नाही. ज्ञानांजन शलाके अंजन लावणारे सद्गुरु माऊलीकडे आपण जातो. न दिसणारा वस्तूचा महावस्तूचा दर्शन करून घेतो. म्हणून महाराजांना वाटलं अशा लोकांना भिक्षा मागण्यामध्ये काही अर्थ नाही. एक अकबरचा कथा येते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डबल मी सांगणार नाही, कारण सगळे हे बसलेले लई हुशार लोक आहेत समोर बसलेले. हे ऐकून 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 माझा रिपीट झाला तरी सुद्धा त्यांच्या लक्षात येते. आप्पा डबल सांगितले, लक्षात आलं. आता कधी न ऐकणारे लोक इथं बसलं असलं तर त्यांच्यासाठी सांगावं लागते, तुमच्यासाठी. कळलं? तर अकबर थोडं दान करण्यामध्ये थोडं प्रवीण होतं, प्रवीण होतं ना. हिंदू ना मुसलमान त्या ठिकाणी जाती भेद करत नव्हता, परंतु मंत्री पदवी बिरबलला दिला होता. हिंदू होता बिरबल. मग त्यांच्या हाती सूत्र देण्याचं काय कारण असेल? माझा राजवैभव व्यवस्थित चालायला पाहिजे, असा एक मोठा विश्वास त्यांच्यावर होता.
म्हणून हिंदू येवो मुसलमान येवो कुणीही येवो त्या ठिकाणी जाती भेद करत नव्हते. एक दिवस भिक्षा मागण्यासाठी एक भिकारी दस्तक दिला त्या ठिकाणी. तर वेळाच्या अभावी तो अचानक वेळ झाल्याबरोबर वेळानुसार नमाज पडतात ते लोक. म्हणून भक्तिपूर्वक त्या ईश्वराशी अल्लाह ध्यान केला, नमाज पडत होतो. वेटिंग मध्ये राहिला भिकारी. नमाज संपल्यानंतर तो उठला. अरे तू बराच वेळ झाला असाल तुम्हाला येऊन, काय पाहिजे सांग. मी तुम्ही आता काय केलं ते सांगा मला नंतर विचारा. तुम्ही आता काय केलं? देवाचा प्रार्थना केलं. काय प्रार्थना केलं? माझा राज कारोबार तेवढा काही विशाल नाही, अजून भरपूर विशाल कर म्हटलं त्याला. अजून भरपूर भरपूर भरून भरून दे म्हटलं. कोणाला मागितलं? अल्लाह, खुदा, भगवान. तुम्हारा भगवान जो है ना, हमारा अल्लाह है. वैसे उनको मैंने पूछा, विस्तार करो, जो भी मानना है मैं मान लिया. ठीक है मैं निकल जाता हूं. अरे पूछो ना क्या पूछना है. मैं समझा था तुम बहुत बड़ा श्रीमंत व्यक्ति है, मेरे से बड़ा भिखारी तू है. बोलते मैं समझा था बहुत पर्याप्त है तेरा पास, बहुत कुछ मिलेगा. तू तो, मैं तो छोटा मांगने के लिए आया था, तू तो बड़ा बड़ा अपेक्षा लेकर के उनको प्रार्थना किया. इसीलिए मैं आपको नहीं पूछता, जो पूछना है उनको पूछता हूं, मैं निकल जाता हूं. बोल समज में आ गए. वेळानुसार आपल्याला थोडा आठवण येते म्हणून तुम्हाला सांगावं लागतं. ಬೇಡಿದರೆಯನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ, ಬೇಡಿದರೆಯನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ. अण्णा बसवायला काय म्हणतात? मागितलं तर मी कोणाला मागतो? ना राजाला मागणार आहे, ना श्रीमंताला मागणार आहे. मागायचं असेल तर फक्त कूडला संगम देवानच मी मागणी का. कधीही अपेक्षा केलेले, मागणी घातलेले. तसं हे देणारे लोकांना काय म्हणतात? दाता. अजून 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 हा श्रीमंत म्हणतात, सावकार म्हणतात. बरोबर की? बडा दिलदार माणूस म्हणतात. अजून एक म्हणतात दिलदार. मोकळा मनाचा, दिलदार मनाचा, श्रीमंत माणूस. मला सांगा, श्रीमंताला देणारा माणूस श्रीमंत की श्रीमंत मोठं की श्रीमंताला देणारा माणूस मोठं? श्रीमंताला देणारा माणूस मोठं. श्रीमंताला श्रीमंत केलेले कोण? त्या श्रीमंताला श्रीमंत करणार कोण? भगवान शंभो भोलेनाथ. भगवंत त्यांना श्रीमंत करतो. भगवंत त्यांना भिकारी भी करू शकतो, श्रीमंत भी करू शकतो, त्याच्या कर्मानुसार. कर्म तेरी अच्छा रहे तो किस्मत तेरी दाती. कर्म शुद्ध असायला पाहिजे. कर्म शुद्ध असेल तर कर्माचा फळ व्यवस्थित प्राप्त होणार आहे.
तुम्हाला मोठा व्हायचं असेल, विशाल भावनानं सेवा करायचं. जे आपल्या जवळ आहे त्याच्यातून काही ना काही त्याग केल्याशिवाय फळप्राप्ती होत नाही. तर मोठा श्रीमंत, जगातील सर्वात श्रीमंत निवडून काढला तर एक 7-8 माणसाचा नंबर लागते. परवाच मी बोललो, 7-8 माणसाचा नंबर लागते. भारतामध्ये 2-3 माणसाचा नंबर लागतो. अडाणी आहे, टाटा आहे, अंबानी आहे, हे 3 तर मला माहिती आहे. अजून कोणतं कोणतं एक अदानी बोललो की आता त्याला अडाणी आहे. अदानी ग्रुप वाले भरपूर त्यांच्या सहयोगाने प्रयागराजमध्ये बघितलं 400 कोटी दिले होते. 400 करोड अखंड अन्न छत्र चालू होतं. अवधेशानंद गिरी महाराजांच्या वैभव बघितलं त्या ठिकाणी. तिथला व्यक्ती मी विचारलं, हे किती खर्च आला हो या ठिकाणी? एक 200 करोड रुपये खर्च आया होंगे देखो स्वामी जी. मग हे राहणार आहे का? नहीं, 1 महीना 2 महीने के लिए हम बनाए, ये सब निकल जाता कि ले जाते. नहीं, कोई लेके भी जाते, हम खुद भी लेके जाते. सर्व टोटल नवीन वाटी चमचा सहित त्या ठिकाणी नवीन. इतकं सुंदर व्यवस्था, नाना भोज्य थाली नवीन, बसायच्या खुर्ची नवीन, टेबल नवीन, आणि तिथं ठेवलेले टवेल नवीन. टवेल ठेवा किंवा घेऊन जावा, कोणी बघणार नाही तुम्हाला. आणि तिथं चमच्यानं तूप वाढायचं नाही बघा, मग न वाढायचं. दूध वाढल्यासारखं, दूध सुद्धा वाढत नाही मी तेवढं. तर त्या प्रकारे वगैरे घेऊन तूप वाढत होते. मग तुम्हाला कसं माहिती? मी तिथं बसून होतो, खाण्यासाठी नाही, बघण्यासाठी. तुम्ही जेवली? नंबर लागले 40. ऊसासोबत एरंडा म्हणल्यावर, ऊसाच्या कडाला एरंडा राहते, एरंडाला पाणी सोडणार, ऊसाला पाणी सोडले की एरंडाला बी ऑटोमॅटिक जाते, पॉवरफुल राहते ते झाड. तसं गुरुमाऊलीच्या सानिध्यात असल्यावर सगळं दरबार मोकळं. 4-5 पांघरण, गादीवर गादी, थंडी असल्यामुळं पांघरणं दिली होती. जबरदस्त सुविधा, निशुल्क सेवा. एक अमेरिकेची बाई होती, रात्री 12 वाजता आमची वाट पाहत राहिली तिथं. गुरुजी आई. महाराजजी वाट बघत होते. त्यावेळेमध्ये सत्संग सुना ना गुरुजी, सत्संग सुना. रात्री 12 वाजले, झोपायचं वेळ. मैं आपका रास्ता देख रहा हूं, ऐसा कुछ नहीं चलता, अभी बोलना ही पडेगा. रात्री ही पेटी घेतले. महाराजांना बी छंद होतं, ते तबला घेतलं. जगद्गुरु गिरी महाराज, जुना आखाडा जगद्गुरु, जुना आखाडाच्या जगद्गुरु गणेशानंद गिरी महाराज भजन केलं. भजन केल्यानंतर महाराज परिचय करून दिले. हे देखो स्वामी जी, हे अमेरिके से आए हुए हैं और यहाँ पे सेवा कर रहे. सभी आने वाले जाने लोगों को चपाती बनाकर खिलाती है, सब सेवा करती है. उतना ही नहीं है, मेरा 2 महीना यहाँ पे मैं मुक्काम करने वाला हूँ. 2 महीने के लिए इन्होंने वहां से आए. उतना ही नहीं है, 40 लाख रुपए मुझे दे दिए. 40 लाख.
पैसा देणारे भरपूर असत हो, परंतु ते चपाती करणारे, पैसा देऊन चपाती करणारे म्हणजे फार कठीण आहे. चपाती करणारे वेगळे राहतात, पैसा देणारे वेगळे राहतात. लक्षात आलं का तुम्हाला? ಹರಪೂಜೆ ಗುರು ಸೇವೆ ವರ ಪುಣ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಬರಿದೆ ಸುಖ ಭೋಗ ಬರೆದುಂಟೆ आत्मा. ले आत्मा, ऐकून घे, तुला सुख पाहिजे असेल तर हरपूजे, शिवाचा आराधन कर. तेवढंच नाही, गुरु सेवा कर. हरांचा पूजा, गुरूंचा सेवा, हे दोनों असेल तर तुला पुण्य लागते. पुण्य लागल्यानंतर तुला काय होणार आहे? सुख मिळेल. बरी ते सुख भोगा ध्वरेदून ते आत्मा. कोणाकडून तर करायला लावलं म्हणलं तर जमणार नाही. ತಾನುಂಬ ಊಟವನ್ನು ತಾ ಮಾಡುವ ರತಿ ಸುಖವನ್ನು ತಾನು ಮಾಡಬೇಕಲ್ಲದೆ अन्यರ ಕೈಯಿಂದ ಮಾಡಿಸಲುಂಟೆ. ज्या प्रकारे ताण लागल्यानंतर बायकोला ऑर्डर देत नाही, थोडं पाणी पिऊ नये, मला लई ताण लागले असं म्हणतो का? हे खूप जल्दी लवकर, मला लई ताण लागले, जाऊन पाणी पिऊ नये. कसं करावं लागतंय? पाणी तर घेऊन यावं लागते किंवा पाणी जवळ आम्हाला जावं लागतं. मग पाणी बी आणून दिलं, बाजूला बसलेल्या माणसाला मला थोडा तबला बाजूला लोक थोडं पाणी पिऊन घे, मला पहिलंही काम लागले म्हणून बाजूच्या माणसाला देतो का? नाही. स्वतःच पाणी, स्वतःला काम लागल्यानंतर स्वतःच पाणी पिवावं लागते. स्वतःला भूक लागल्यानंतर स्वतःच जेवण करावं लागते. दुसऱ्यांनी जेवलं, तुझं पोट भरलं असं कुठं शक्य नाही. तसं दान करायचं असलं तर स्वतः करावं लागते, दुसरं केलं तर जमणार नाही. पूजा करायचं असलं तरी सुद्धा स्वतःच करावं लागते. दान करायचं असलं तरी सुद्धा स्वतःच करावं लागते. जप करायचं असलं तरी सुद्धा स्वतःच करावं लागते. आम्ही तसं करत नाही, करायला लावतो. जंगमाप्पाला बोलतो, महाराज किती जप करायचे, मृत्यूंचे जप करून टाका, तुमचा पैसा किती होते तेवढा सांगा. कधी कधी लोक काय म्हणतात, महाराजजी तुमचं फीस किती आहे? काय विचार करतात काय नाही, बोलायचं पद्धती कुठे गेले की काय? तुमचं फीस किती आहे? किती द्यावं मला सांग. आमचं टार्गेट काय नाही बापू, याला फीस म्हणत नाही, याला प्रेमाच्या पोटी दक्षिणा म्हणतात. दक्षिणा किती द्यावा म्हणून सुद्धा विचारायची गरज नाही. आणि किती लांबून आलो तेवढं तू टार्गेट बघून घेऊन काम करायचं राहते, त्याला विचारायचं राहते का? एकदा पंढरपूरहून गेलो एकाच्या घरी, महाराज गावा लागते लोक, महाराज गावा लागते लोक. एक 20 वर्षांचा गोष्ट बोलतो तुम्हाला. माय पंढरपूरला अप्पांच्या मूर्ती आणण्यासाठी आम्ही गेलो होतो, काम सोपविण्यासाठी. त्याला अर्जंट द्यावं लागते, कार्यक्रम आहे. ठीक आहे म्हटलं, मी कधी बोली करून जात नाही. अरे मी फार लांबून एवढं नव्हतं, तुला पैसे एवढा जावं लागते म्हणून मी कोणाला बोलत नाही. मी फार लांब आहे, एवढा वेळ होते, येतो म्हटलं. रात्रभर चाललेलं, मला इंटर गाडी होतं त्याच्याजवळ, माझ्याजवळ जीप. ड्रायव्हर बी नव्हते, स्वतः चालवायचं गाडी. तर तिथून सुटलं गाडी. कुठून? पंढरपूरहून. पंढरपूरहून गावचं नाव सांगत नाही, नाहीतर त्यांनी परेशान होईल युट्यूब बघू. तर गेलो तेलंगणामध्ये. पूजा झाला, पाठ झाला, सगळं झाल्यावर आता निघायचं, निघतो आहे तो. थांबा थांबा, दक्षिण द्यायचे. एवढा दिले तेवढा दिले म्हणून सांगू बी नाही, परंतु तुम्हाला कळत नाही म्हणून सांगावं लागते. बरोबर आहे. कधी लांब बोलून घेऊन बी सुद्धा थोडा विचार करावा लागते म्हणून सांगावं लागते. 50 रुपये दिला मला, ते बी त्या लेकराच्या हातामध्ये, बेटा हे ठेवून घे म्हणून देऊन मी आलो त्या लेकराच्या हातात. हातात काहीतरी द्या मला, 50 रुपये दिला, लेकराच्या हातात काहीतरी द्या मला अजून.
आता कुठून द्यावा आता? ठीक आहे, हात लागला की ना माझं पैसेचं तुझं पैसेचं हे घे लेकराच्या. म्हणजे काही लोक मला विचारतात तुमचं फीस किती आहे, तुमचा दक्षिणा किती आहे, परंतु बेडवाता म्हटलं तो परवा दिवशी तुम्हाला, बेडवाता जंगमनला बेडीशी कोंबाता भक्तानला. तर असं सांगायचं तात्पर्य, त्या ठिकाणी मी पाहिलं पूजा आणि सेवा, पूजा सेवा दान हे त्रिपुटी संगम आहे. त्या प्रकारचे माताजी ते सेवा करत असलेले मी पाहिलं. मी म्हटलो कितना साल से आप सेवा कर रहे हो? गुरुजी 22 साल से मैं सेवा कर रहा हूं. 22 हर साल देंगे देते क्या? हर साल 20 लाख 25 लाख 30 लाख और 2-3 साल से 40 लाख रुपए दे रहा हूं, और भी मुझे लगता है मैं कम दे रहा हूं. बघा, त्याला अजून वाटते मला मी कमीच देऊ लागलो. त्याला वाटते म्हणा टोटल 2 महिन्याला लागणारा टोटल खर्च मी दिलं तरच मला समाधान होईल. तसं शक्ती देवा द्या म्हणून देवाला मागणी का. बघा काय सेवा करणारे लोक आहेत जगामध्ये. तर 3 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. तर ते आनंद त्या संत सानिध्यात जो आम्हाला आनंद भेटलं, तर कुठेही आपल्याला ते आनंद भेटू शकत नाही. म्हणून महाराजांनी या ठिकाणी निवडलं. बहिरंगात असलेले हे श्रीमंत लोक सगळे लोक भिकारी मागणारे. न मागणारा श्रीमंत एकमेव देव आहे, शंभू भगवान. म्हणून त्या ठिकाणी महाराज गेले. काय म्हणले? थोर घर रे पाहून आलो देई भिक्षा. थोर घर, थोर म्हणजे मोठा घर, सर्वात मोठा घर. देवाचा द्वारापेक्षा मोठा घर कोणता असते काय? भगवंताचा द्वार. ते पाहून आलो. आतापर्यंत जे बोललो ना, श्रीमंतामध्ये महान श्रीमंत, सगळ्याला दान देणारा जो आहे सर्वात श्रीमंत, सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वतीचे सर्व सुखाचा मालक. सर्व सुख म्हटले की धन आले, सत्ता आले, कीर्ती आले, सर्व आले त्याच्यात. सर्व सुख, सर्व सुख म्हणजे कळालं की नाही? सगळं सुख तुमच्या समोर जे जे काय तुमच्या मनामध्ये उमटते, तुमच्या जे लक्षात येते. महाराज बायकोचं सुख भेटणं गेले, लेकराचं सुख भेटणं गेले, नवऱ्याचं सुख भेटणं गेले, दोस्ताचं सुख भेटणं गेले, शेताचं सुख भेटणं गेले, परिवाराचं सुख भेटणं गेले, अजून काय काय सुख आहे. घराचं सुख भेटणं गेले, एसीचं थंड लागणं गेले, आणि मिक्सर बंद पडले, वॉशिंग मशीन बंद पडले, टीव्ही बंद पडले, फ्रीज बंद पडले. हे सगळं व्यवस्थित चालावं म्हणलं तर, व्यवस्थित चाललं तरच काय म्हणतात सुख. हे सगळे कारोबार साथ देतात म्हणून गॅरेंटी नाही. हे आल्यानंतर सुख वाढते, गेल्यानंतर दुःख वाढते. बहिरंगाचं सुख जे आहे की नाही, आल्यानंतर सुख वाढते, गेल्यानंतर दुःख वाटते. जोपर्यंत तुमच्याकडे असते तोपर्यंत तुम्हाला मान मर्यादा मिळत राहते. ज्या दिवशी हे संपला, तुमचा मान मर्यादा बी सुद्धा संपला. सत्तावर जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला शरणार्थ शरणार्थ शरणार्थ, नमस्कार नमस्कार नमस्कार. 5 वर्ष संपलं
कोणी तुम्हाला शरणागती करणार. संपलं, टार्गेट खतम. उतरून गेले की सगळं उतरून गेलं. लक्षात आलं का? म्हणून येणारा जाणारा जो श्रीमंत आहे तो खरा श्रीमंत नाही. आणि ज्या ठिकाणी दिल्यानंतरही सुद्धा सरत नाही तो खरा श्रीमंत आहे. ते खरा मोठा घर आहे. म्हणून त्या ठिकाणी थोर घर पाहून आलो भिक्षादान, देई भिक्षादान. भीक वाढिले वेगेशी, कारे विलंब लागेशी. किती सुंदर आहे बरं. काय मागण्यासाठी गेला असेल तुम्ही विचार करा. भिक्षाला गेले, काय तुम्हाला ज्वारी वाढावं, काय पैसा वाढावं, काय पीठ वाढावं, काय वाढावं. भिक्षा मागते की नाही तुम्ही देवाला? सकाळी सकाळी पूजामध्ये काय काय मागितले? लक्ष्मण महाराज काय मागितलं असेल? काय भिक्षा मागितलं असेल लक्ष्मण महाराजजी? मुक्तीचं भीक मागितलं का? बसवांना, अण्णा बसवांना फार सुंदर सांगतात. मी भयानक मोठा भिकारी. कशाची भिकारी आहे म्हटलं? भक्ती इल्लद भिकारी नामय्या. भक्ती नसलेले भिकारी मी आहे. भक्तीच्या भिक्षा वाढण्यासाठी मी तुमच्या जवळ आलो. तुझ्यावर प्रेम जागृत राहावा हेच मला भीक पाहिजे. तुझ्यावर फक्त विचलित होता कामा नये. एकमेव माझं लक्ष तुझ्यावर प्रेम, तुझ्यावर भक्ती. अशा प्रकारच्या भिक्षावान सरता सरू नये. देव दिसत नाही म्हणून अण्णा बसवांना काय केला? हे डायरेक्ट देवालाच भीक मागितले ते गोष्ट वेगळी. परंतु अण्णा बसवांना भिक्षा मागितलं, देवाला नाही. देवाला ते भीक मागितले नाही. कोणाला भिक्षा मागितले? सर्व संतांजवळ पदर पसरले. भक्ती भंडारी बसवण्ण. भक्ती भंडारी. हे आता अन्नाचा भंडार आहे की नाही? इथं अन्नाचा भंडार आहे. बसवण्णाजवळ भक्तीचा भंडार आहे. कोणीतरी विचारलंय, तुमच्या जवळ एवढा मोठा भंडार कसं काय हो? ज्ञानाचा भंडार. ज्ञानाचा भंडार, एवढा भंडार कसा भरून घेतलात तुम्ही? त्यावेळी बसवांना फार सुंदर उत्तर दिला. हे किडे सतुवलेत आकाश. आकाशला वाटते सगळ्याला दाखवावं. तुम्हाला वाटते आम्हालाच फक्त ऐकू यावं, दुनियाला बघून आम्हाला काय करायचं. दुनियाचा मानगडी घेऊन आम्हाला काय करायचं आहे तुम्हाला वाटते. परंतु बघा, नगरमध्ये बसवून तिथं तळमळ दुरुनी आलो तुझ्या भेटीमध्ये असं लांबून धावून आले माय, अभंग घेऊन आली. आला तर आणली फार छान अभंग घेऊन आले. म्हणून तर बसवंताला विचारलं, हे एवढा मोठा भंडारा कसं काय? मी म्हटलं, प्रत्येकाजवळ मी भिक्षा मागितलं. कोणता भिक्षा? भक्तीचा भिक्षा. चन्नय्याजवळ, चंदय्याजवळ, हरळय्याजवळ, कक्कय्याजवळ, महादेवीजवळ, प्रभुराजवळ, सीतारामाजवळ, चंद्रबसवांनाजवळ, नीलांबिकाजवळ, गंगांबिकेजवळ, मारय्याजवळ.
ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಹೆಸರು ಹೋಗಿಲ್ಲ टोटल या सर्व शरणाजवळ मी भिक्षा मागितलो सगळ्यांनी असा भरून भरून वाढले काय भरून वाढले भक्ती भरून असा वाढले माझा भंडार भरून उलटून चालले म्हणून मला भक्ती भंडारी मला भक्ती भंडारी बसवणं म्हणतात भक्तीचं भंडार कंड आहे भीक वाडी रे वेगेसी कारे विलंब लावेसी श्रेष्ठ तूरे दान सूर अम्मा विषयी का अम्मा विषयी निष्ठुर का आमच्यासाठी एवढा का विलंब करतोस उभा राहिलो केव्हापासून उभा राहिलो म्हणजे केव्हापासून म्हटले नाही केव्हापासून उभा राहिलो अनंत जन्मापासून एक जन्म नाही अनंत जन्म आत्ता कळालं हे इथून भिक्षा घेतल्यानंतर माझं कल्याण होते म्हणून सद्गुरु माऊलीकडून मला कळालेले आहे म्हणून तुझ्या द्वारात मी उभा आहे मला विलंब करू नको हे काय वेळ माझा हातात नाही गेले घडी नाही परतुले आता विलंब का रे भिक्षा वाढे वेगेसी काहो विलंब लावीशी का विलंब लागतोस किती म्हणून उभा राहा तळमळीचं गोष्ट आहे जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत जाणार नाही अंधाधुंद कारखाना तुझा कारखाना कसा आहे मी पाहतो विचित्र वाटते काय लोक म्हणतात बघा काय त्यांना अपराधापरी भरपूर करते बघा कार मध्ये हिंडत राहते मस्त मजा करत राहते काय त्याचं गाडी काय त्याचा बंगला काय त्याचा आबा आम्ही एवढा पूजा करतो पाठ करतो तिथंच असं कसं कधी वाटते की नाही वाटते कधी मी वाटते पूजा करून काही मतलब बी नाही मला सांगा कोणता संत त्यांनी श्रीमंत होते बहिरंगात कोण एसी लावून झोपलेले ज्ञानेश्वर माऊली एसी लावून झोपले होते मन्मस्वामी एसी लावून झोपले होते ज्यांनी एसी लावून झोपलेले आहे त्यांच्या चरित्र पुस्तकमध्ये लिहिलेले नाही कोणाचा चरित्र मोठा दिसते तुम्हाला जो व्यक्ती अनंत कष्ट घेतलं त्यांच्या चरित्र मोठं ते कोणतं ग्रंथ माहितीये का रामायण महाभारत मोठा ग्रंथ कसं काय रामायण झालं अति दुःख भोगले म्हणून त्यांचे चरित्र मोठं पाहायला मिळते महाभारत त्या प्रकारचे घडलं धर्मासाठी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव अन्यायेन अर्जितम धनम 12 वर्ष तिष्ठती अन्यायेन अति अन्याय करून ज्यावेळेस धन अर्जन करतो 12 वर्ष एवढा भरभराट चालते 12 वर्षाच्या नंतर उतरायला सुरुवात होते त्याचा सत्यानाश होऊन जाते अतिपाप केलेल्या माणसाचं चढती कला राहते त्याच्या उतरती कला राहत नाही ठीक आहे श्रीमंत लोक समाधान झोपतात की काय गरीब लोक मग तुम्हाला समाधान झोप पाहिजे की काय लोळायचं पाहिजे लोळून गादी फाटून जाईल झोपच नको इकडून तिकडे आता उगा पाण्यामध्ये खेळल्यासारखं काम आहे गादीवर लक्षात आलं तिकडून तिकडे अरे
पंखा बी आहे, एसी बी आहे, लोळायचं काय गरज आहे? आमच्या तमलूरमध्ये बराच वर्षापासून बघतो मी, मठाला जाता वेळेस एक घर लागते आम्हाला, माय ते खिचारीचं, तिथंच इंच आहे, तिथंच किड आहे, तिथंच पाणी, तिथंच चिकड आहे, सगळं तिथंच कुत्र, तिथंच मेंढरी, तिथंच कोंबडी, सगळं तिथंच. बघा ना, गादी ना पलंग, सडकून 8 वाजता झोपतात, सकाळी 8 वाजताच उठतात. ना एअर कंडिशन ना पंखा ना लाईट. जवळजवळ 30-35 वर्ष झाली मी तमलूरला येऊन, तेवढंच आहे. मी एक दिवशी विचारणार आहे, घर तर बांधून छान घर बांधून, आणि मला घर कशासाठी अप्पा? मला समाधान राह. मी आता समाधानाचं घर घेऊन काय करायचं? घर होऊन समाधान भेटत असेल, बगर घराने समाधानाचं कशाला भानगडी करत बसायचे? मला तो थोडं अति मोठा प्रवचनकार दिसला मला तर सांगायचं मला जे, कुठल्याही संत मंडळी बहिरंगाचा अपेक्षा कधीच केला नाही. मला श्रीमंत बनवा म्हणून कधी मागणी टाकलेली नाही. ज्या प्रकारे तुमचं वैभव वाढत राहते तसं तसं तुमचा अशांती वाढत जाते. परंतु लाखात एक असते तसं वैभव सोबत आनंद राहणारे व्यक्ती काही ना काही क्वचित. माझ्या जीवनात एक 2-3 व्यक्तीला बघितलो, अगर्भ श्रीमंत लोक आनंद झोप येत असलेले एक 2च व्यक्ती बघितलं. ते इथं आल्यावर परिचय करून देतो तुम्हाला. ते कोण आहे तुम्हाला सांगतो. भरपूर श्रीमंत आहे, तर तेवढंच समाधान आहे. अंधाधुंद कारखाना दिसतो रे पंचा, म्हणजे हे अंधाधुंद कारखाना म्हणजे हेच आहे. विपरीत जणी तुझं दरवाजात येऊन थांबले ते लक्ष देत नाही, आणि दुसऱ्याकडे तुमचे लक्ष आहे. अंधाधुंद तेरा दरबार आहे पंचानना. कारखाना अंधाधुंद आहे. दिसतो रे पंचानन. लक्ष्मण हा भिकारी उभा केव्हाच हो, केव्हाचा हा केव्हा बोललो की तुम्हाला, केव्हा अनंत जन्म. कारण मी अनंत जन्म उभा आहे ह्याचं प्रतीक काय? मी अनंत जन्म उभा आहे केव्हा? केव्हापासून उभा आहे? केव्हापासून? एकमेव कारण आहे, मला मोक्ष भेटला असेल तर मी तुमच्या दरवाजामध्ये उभा कशाला राहत होतो? मला मोक्ष मिळाला नाही, हे शरीर धारण करून आलो म्हणूनच हे प्रतीक. म्हणजे पहिल्या जन्मामध्ये उभा राहिलो होतो, वाढला नाही भिक्षा. त्याच्या जन्मामध्ये वेळ उभा राहिलो, वाढला नाही. या जन्मामध्ये तर वेगेशी या, लवकर ये, त्वरित ये, विलंब करू नको, वेळ लावू नको. हे जन्माला मी आलो गरीबा स्वहित, त्यासाठी मी उभा राहिलेले आहे. या जन्मात मला विलंब करू नको, आणि अगला जन्म येण्यासारखं माझं वाट बघू नको. भिक्षा वाढा म्हणलं, एक तळमळ आहे, एक आतुरता आहे, एक आकांक्षा आहे. माताजी फार सुंदर या ठिकाणी अभंग आपल्या समोर ठेवले. आमच्याही सुद्धा पोट भरण्यासारखं
भिक्षा सगळ्यांना मिळावं, सगळ्यांचं पोट भरावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं असा इच्छा बाळगून माऊलीचा अभंग आमच्या समोर ठेवले. तर ह्याच्या अतिरिक्त तुम्हाला अजून काही विशेषता वाटत असेल तर लिहून आणा. लक्षात आलं का? आम्हाला मराठी तेवढं कळत नाही, थोडं थोडं येते, थोडं थोडं येते, तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेले आहोत. त्याच्यावर मंथन. आता बघा, पुढच्या वर्षी अजून हेच अभंग घेतला तर अजून वेगळं काहीतरी निवडलं. दरवर्षी सुद्धा तुम्ही हे अभंग निवडला तर वेगळं 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 चिंतन त्या ठिकाणी होत राहते. अशा प्रकारच्या दाता, जगाच्या दाता, सगळं दान, पीक त्याच्या दान आहे, वारा त्याच्या दान आहे, सगळं दान ते देत आहे म्हणून पीक वाढते, पीक वाढते म्हणून आमचं घर भरते, आमचं घर भरते म्हणून आम्ही आनंदाने राहतो. व्यवहारमध्ये हे तर दान पाहिजेच जगण्यासाठी. भारत भवंगळली बंदे वंदे. अण्णा बसवाना म्हणतात, अनेक जन्मात मी आलो देवा, शपथ घालतात. इंदू हिन्नो मुंदे बंदनाडे, इंदू हिन्नो मुंदे बंदनाडे, निम्माणे निम्म प्रमथन आणे. देवा, मी तुम्हाला शपथ देऊन सांगतो, सांगून सांगतो, पुढचा जन्मात मी येणारच नाही. किती दुःख भोगलं असेल देव, किती तळमळ असेल अण्णा बसवण्णाला. त्याकरता हे सुखाचा जन्म नाही माय. जन्म दुःख, जरा दुःख, मरण दुःख, दुःखच दुःख. डिलिव्हरी होत असताना दुःख, पोटात पडल्या तेव्हा दुःख, भार पडल्या तेव्हा दुःख, शाळा शिकताना दुःख, मोठा होताना दुःख, मोठा झाल्यानंतर नोकरी करताना दुःख, राबावं लागेल ना. आणि नंतर लग्न झाल्यानंतर बायकोच्या त्रासाचा दुःख. तुम्हाला नाही हो, तुम्ही लई समाधान नवरा बायको लय खुश, भांडण होत नाही का? मी विचारलं एक महाराजाला, महाराज हे तुम्ही मठाला होणार होत्या, एवढा वैभव होत छान, मग कस काय लग्न करून घेतल्या? काय करावं, झालं होऊन गेलं म्हणलं. बरं ठीक आहे, लग्नाच्या अगोदर तुम्ही समाधान होत्या काय लग्नाच्या नंतर तुम्ही समाधान आहे? थोडासा फरक आहे. काय फरक आहे? लग्नाच्या अगोदर माझा सगळे ऐकत होते, आता मी बायकोचं ऐकतो म्हणलं. एवढंच फरक आहे. आता मजबुरीनं थैला उचलून घेऊन जावं लागते. माझा थैले सगळे उचलून घेत होते, आता बायकोचा थैला उचलून. एवढंच फरक आहे. दुसरं पैशात फरक पडला नाही, व्यवहारात फरक पडला नाही. भरपूर पैसा येऊ लागलो, सगळं येऊ लागलो, परंतु मजबूर झालो. कशामुळं? बायकोमुळं. एवढंच फरक आहे. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी काय कशासाठी बोलत होतो? कशासाठी बोलत होतो? म्हणजे या जगामध्ये आम्ही सुखी नाही. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत खटाटोप 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 खटाटोप. कशाला जगावर रे देवा, एकदा ने रे असं म्हणतो कधी कधी. सन्न सन्न दुखत राहाव त्यावेळी म्हणतो आता मेलेले पण. कधी कधी भांडण होत असताना असं वाटते की मेलेले पण. किरकिरीला बघून काय काय किरकिरीला पुरं तंगून 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 काही लोक फाशी घेतले. तंगून 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 काय केलं, परंतु फाशी
फाशी घ्यायचा अगोदर विचार करायचं, याच्यापासून हमेशासाठी मुक्त व्हावं लागते. भयानक दुखत होते रामकृष्ण परमहंसाला, भयानक दुखत होते. परंतु लोक म्हणाले, देवा, साक्षात देवी तुमच्या समोर उभा असते, देवीला थोडा प्रार्थना करा ना, तुमचं दुखणं बंद होते, या रोगापासून मुक्त होते म्हणून प्रार्थना करा. त्यावेळी परमहंस म्हणाले, बघ, मी आता 5 मिनिटांमध्ये देवीला प्रत्यक्ष करून घेतो, माझा सगळं टोटल बेमारी त्यांनी काढून टाकतात. हो, का मागत नाही? त्याने म्हटलं, माझा बेमारी गेलं समजा, अजून मला जन्माला यावंच लागते, अजून भोगावाच लागते, अजून ते बेमारी लागणारच, अजून त्या बेमारीपासून मला मुक्त व्हायचं असेल तर या जन्मामध्ये जे काही होईल ते होईल, परंतु अगला जन्म मला नको आहे. भोग भोगण्यासाठी, प्रारब्ध कर्म सहितचे हे प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी मला हे दुःख भोगावं लागलेलं आहे. त्यासाठी मी देवाला मागणार नाही काय दुःख द्यायचं ते, परंतु या जन्मामध्ये मला मुक्ती मिळवून दे. म्हणून कितीही दुःख आलं तर समजून घ्यायचं, एखाद्या दुःखापोटी एकाने आपण आत्महत्या करून घेतलो, अजून पुढचा जन्म यावं लागेल, अजून राबावं लागेल, अजून मरमर करावं लागेल, अजून शिव्या खावावा लागेल, अजून ताण घ्यावा लागेल, अजून तकलीफ व्हावं लागेल, नंतर अजून बी त्यावेळेला फाशी घेतल्या, अजून पुढच्या जन्माला यावं लागेल. बरोबर आहे? म्हणून या जन्मामध्ये मारी तारी चित्ती आहे ते करावे, जे काय होईल होईल, परंतु जे आपण करायला पाहिजे, आम्हाला जे माऊली आम्हाला कृपा केलेले, त्यामध्ये फक्त समोरच्या व्यक्ती दुःखी होऊन आमचा पुरा बर्बाद झाला तर हरकत नाही, परंतु आमच्यापासून कोणी दुःखी होता कामा नये, एवढा मात्र आपल्या जवळ लक्षात ठेवा. एक व्यक्ती आमच्याबद्दल वाईट विचार करू लागला, ते फायदे म्हणून केलं तर काय आम्ही काय करणार आहे? त्या गोष्टी वेगळे. फायदे म्हणून जळणारे लोक राहतात, लक्षात आलं का? फायदे म्हणून जळणारे लोक राहतात. आमचं बी बघून जळते तो तुम्हाला माहित नाही, लई नाटक करवले महाराज. आता ह्याला बी म्हणले म्हणे फुलाचं आवड लई आहे महाराजांना, म्हणून मोठं मोठं फुल टाकले तर घेऊन येऊ लागले. आता मी काही नको म्हणून त्याला, आता काय आम्ही काय ऑर्डर देत नाही, आता फुल घेऊन या म्हणून ऑर्डर दिलं मला, विश्वंभरामध्ये मला फुलाचं माळ आणून लागलं. मग आणलं तर कसं करावं त्याला? एखादी त्याने घेऊन अर्धा कमलनगरचे आणि मोठं मोठं आबा एवढं लांब फुल आहे, श्रीकांत आणलंय, भारीचं फुल आणलंय. आता त्याला काही मी बोलले नाही, येताना भारीचं फुल घेऊन ये रे, मला थोडा फोटो काढून घ्यायचा. आम्ही काही बोलले नाही, तरी सुद्धा ते घेऊन आलेत. आणल्यानंतर लोक असं म्हणलं रे कसं करू, मला फुल घालू नको, मला तर त्याला कसं वाटेल, 1000-1200 रुपयाचा फुलाचा मान आणलो आणि महाराज लोकांचं नाव सांगून बाजूला ठेवलं रे, त्याला समाधान होईल का? त्यांच्या समाधानासाठी आम्हाला या ठिकाणी वजन घ्यावाच लागतं. तर आम्हाला त्याच्यामध्ये आवड नाही, निवड. सोनं बी टाकणारे भरपूर आहेत, मला रुतती ती, मला रुतण्यापेक्षा लोकांच्या डोळ्यात जास्त रुतते. मला थोडा रुतते, त्याला जास्त भक 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 इस्तू पडते. अजून कशाला आम्ही घालून घ्यावा, त्याच्या डोळ्यात इस्तू पडाव. तुमच्या डोळ्यात इस्तू बी नको, आम्हाला ते टोचून दे. लक्षात आलं का? ते आम्हाला बी टोचते आणि तुम्हाला बी टोचते. तुम्हाला बरं वाटते, काय काय लोकांना बरं वाटते. कोणी कोणी म्हणतात आपण ते गुरुपौर्णिमेचे दिवशी घालून घेतले बघा, ते घालून घ्या ना, छान दिसेल.
तुम्हाला छान दिसले हो. ज्यांनी ज्यांच्या प्रेम आमच्या प्रती आहे त्याला गोड वाटते. लेकराच्या अंगावर घालून आईला गोड वाटते की नाही त्याचं बघून किती छान खेळते. परंतु तुम्हाला काही काही आपल्या प्रती श्रद्धा असणारे भक्त मंडळी वाढतात. गुरुमावली व्यवस्थित दिसावं, छान दिसावं असं म्हणून श्रृंगार करून बघणारे काही भक्त राहतात आणि त्यांच्यासाठी मला मजबुरीनं श्रृंगार करावा लागते. नाहीतर मला वाटतं लंगोटीवर जर फिरावं, कपडच नको लपडच नको असं म्हणतात. लक्षात आलं का? परंतु तुमच्यासाठी हे कपडा घालावा लागते. एक माय काही गेले हे दिले एक माळ बघा. आपण मी 9 तारीखला माझा हे आहे म्हणजे काय म्हणतो मॅरेज डे. मॅरेज डे तुम्हाला घ्यावंच लागतं. मग बघा तारीख खुल्ला असला तर नाही 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 तुम्ही स्वामी एक फोन करत होता बघा, यापासारखे स्वामी ते फोन केले. महाराजजी तुम्हाला सोन्याचा ह्याचा माळ केले, खाटमांडवून हे रुद्राक्ष माला आणलेत खाटमांडवून, त्यासाठी तुम्हाला यावं लागते. देतो म्हणून आश दाखवलं तर मी येणारच नाही म्हणून. आता कधीतरी येईल. तर खरोखर त्या दिवशी कुठंतरी काम निघालं, काहीतरी अडचणी आली आम्हाला जाणं झालेलं नाही. बराच दिवस की उपास राहिले. आप्पा येणं गेले. अजून मजबुरीनं मला त्या जावं लागलं हैदराबादला. जाऊन पूजापाठ करून त्याला सांत्वन करून, माय हे कशासाठी निवडलीस, काय कारण आहे? आप्पा एकमेव माझा इच्छा आहे, हे मला तुम्ही कोणाला देऊ नये म्हणून ही केलं. नाही तर तुम्हाला अंगठी घालणार होतो, तुम्हाला काही कंकण घालणार होतो. कोणाला तर दिलं तर कसं करावं, हे दिलं तर तवच तव कळते. म्हणजे किती हुशार लोक. म्हणजे गळ्यातला माळ दिसत नाही म्हणल्यावर माळ कुठे 2-3 दिवस मी घातला नाही, फोन आले आपण ते माळाचं दिसत गेले, कुठे ठेवले माळ. अशा प्रकारे लक्ष लावणारे भक्त राहतात. म्हणजे त्यांना वाटते की माऊलीच्या गळ्यात रुद्राक्षी माला असेल तर व्यवस्थित सुशोभित दिसते म्हणून त्यांच्या अपेक्षा राहते. परंतु एक अपेक्षा पुरवठा करत असेल तर अनेक लोकांना दुःख बी होऊ शकते. परंतु ते दुःख मानलं तर मानलं, ते गोष्टी वगैरे. परंतु आपल्यापासून त्याला बोलवून, त्याला टोचवून, त्याला म्हणून आपण एखादी दुःख देत असेल तर ते आम्हाला लागणार आहे. त्यासाठी आमच्याकडून ना शब्दांना त्रास व्हावा, ना मानसिक शारीरिक ना आर्थिक या गोष्टीतून कोणाला दुःख होता कामा नये. गेलं तर हरकत नाही, परंतु आमच्यापासून ज्या प्रकारे आम्ही मुक्त मनानं करायला सुरुवात करतो ना, अजून भरून भरून येत राहत. एक भिकारी निघाला होता, मी सांगितलं लास्ट बोलून विराम करतो, वेळ झाला का. भिकारी निघाला होता, जाता 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 दररोज भिक्षा मागायचं, दररोज भिक्षा मागायचं. ए पुढे जा, ए पुढे जा, ए पुढे जा असं म्हणा. कोणी भीक वाढवतो कमीच. एक 100 घर मागितलं तर एक 4-5 घरात भिक्षा भेटत होता. आणि जाता 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 एक ठिकाणी हत्ती समोर लड्डू, मोठे मोठे लड्डू ठेवले होते, एवढे एवढे लाडू बुंदीचे. त्या समोर देवलेले हत्ती असं करत. ते हत्तीचा फोटो घातले की माहिती, नाचणारे हत्ती. केरळमध्ये नाचत होता हत्ती. ते आरती होता ना, हत्ती नाचायले, मस्त नाचायले हत्तीचे पिल्लू. ते व्हॉट्सअप केली माय. तर ते हत्ती कसं करत होता, डोका म्हणजे मला नको, मला नको. त्या भिकारी बघितलं, अरे मला भूक लागली, मला लड्डू न देता त्याला खा खा म्हणून त्याच्या मागे लागले. तिथं गेले, मला एक द्यावं लड्डू. ते खायला गेले, मला तिकडे हाकलून बघा. त्याला म्हटलं दररोज भीक मागत होता. त्यांना विचार केला,
लोक मागितलं तर देत नाही, नको म्हणलं तरच देते. काय केलं, ते झोपडीमध्ये जाऊन बसला. आजपासून भिक्षाला जायचंच. आता हे काय मेले की राहिले की बघाव, दररोज येत होतं ते भिकारी झोपडीला जाऊन बघा म्हणले. ते भिकारी कस काय आलं नाही. 4-5 माणसं मिळून गेले तिथं जाऊन, मेला असलं तर माती करावं म्हणून. शांत बसले, जप करत बसले. महाराज कस काही भिक्षाला आला नाही, असं केलं का हो महाराज. आता असं म्हटल्याबरोबर हे भिक्षाला येणार नाही म्हणून कोणी चपाती आणून दे, कोणी पोळी आणून दे, कोणी तूप आणून दे. ठिकाण पडलं, वा काय मजा आहे मला. हत्तीचं बघून शिक्षण भेटलं. तसं आम्ही बी तर काय करलो, देवा का महाराज मी असं करलं की भरून भरून देवला तांबडा, भरून भरून देवला ते म्हणून स्वामी नको म्हटले की. आता पहिले पाहिजे म्हणत होतो, एवढं भेटत नव्हतं. आता नको म्हणायचं शिकून भेटलो. आम्ही भंडारा देऊन राहू दे की असं म्हणतो मी बी, राहू दे ना काय करायचं. आपण येऊन विश्व मला राहू दे म्हणजे की सकाळी कार घेऊन आले. कार सतीपती दोघं मिळून कुठे गेले, नेकनूरला गेले का. नेकनूरला जाऊन सगळं साहित्य आणून प्रसादाचं व्यवस्था केलं. तसं बिनमांगे मिले मोती. तर हसण्यासाठी तुम्हाला बोललो, त्याकरता शरण मंडळी, संत मंडळी, लक्ष्मण महाराज हे कुठल्याही वैभवाचा अपेक्षा केलेली नाहीये. फक्त प्रेम करणं, भक्ती करण्यासाठी भिक्षा मागितले, दुसरं काहीच मागितलं. तुमच्या लक्षात असं येऊ नये की काय वैभव मागितले की काय किरकिर व्हावं म्हणून मागितले की, असं काही मागणी केलं नाही. फक्त भक्तीचं भिक्षा मागितलं. तुझ्यावरती प्रेम कमी व्हावं, कमी होऊ नये म्हणून मागितलं. तर सांगण्याचं तात्पर्य हेच होतं. म्हणून अशा प्रकारच्या सद्बुद्धी गुरुमौलीचा आशीर्वाद तुम्हाला देव. फार लांब लांबून या ठिकाणी भक्त मंडळी आलेले आहेत. आदिलाबाद डिस्ट्रिक्टहून महाराज जी आलेले आहेत, तर परिवार के साथ फार सुंदर सेवा करतात. तिथं 3 देव आहेत. एक कदळी बापन्न, कुंटल सोमन्न, श्रीचिलमा मल्लण्ण. बरोबर आहे. श्रीचिलमा मल्लण्ण, कुंटल सोमन्न, कदळी बापन्न. 3 देव आहेत. भारी भारी शिवमंदिर आहे. आणि हे श्रीचिलमा मल्लण्णा जवळ भंडारा करत होते. मी बराच वर्ष त्या ठिकाणी, माझ्याकडून जाणं शक्य नाही म्हणून झाल्यावर त्यांनी भंडारा बंद केला. नाही तर जोपर्यंत मी जाणार तोपर्यंत ते करणारच होते. तर त्यांच्या परिवाराच्या साथ या ठिकाणी त्यांनी आलेले. कमलनगरचे श्रीकांतजी या ठिकाणी आलेले आहेत. अजून काही भक्त या ठिकाणी उपस्थिती त्यांच्या लाभला. तर उद्या सकाळी 9:30 वाजता पूजा या ठिकाणी प्रारंभ होईल. सगळ्यांनी या ठिकाणी पूजा करून तुमच्या आदी व्याधी उपाधी संपूर्ण निरसन करून घ्यावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी करो. सांबरे नमः पार्वती हर हर